तर मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप 130 ते 140 जागा लढण्यावरती ठाम असल्याचं सूत्र म्हणतात। शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार असल्याची माहिती मिळाली असून 25 अशा मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादीला हव्यात। यावरती देखील दोघांमध्ये चर्चा झाली असं सूत्रांकडून कळलंय। महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे। अमित शहांसोबतच्या चर्चेनंतर चव्हाणांची शिंदेंसोबत 2 तास बैठक झाली। दोघांमध्ये पालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली। तर युतीसाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 130 ते 140 जागा लढवण्यावर ठाम। शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार। 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादीला पाहिजेत। मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिटी आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील। मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। जे आता आम्ही काम करतोय महायुती म्हणून ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच। शेवटी मुंबईकर हा शून्य आहे। महापौर महायुतीचा असेल, महायुती जोरदारपणे जिंकेल। तर महायुती एकत्र लढण्याच्या चर्चांवर विरोधकांनी टीका केली। एकनाथराव शिंदेंची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपवाले एकनाथराव शिंदेंबरोबर युती करतायत। सरसकट युती झालेली नाही। तिथं लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं। जे काही अफवा उडवतात आहेत की आता आम्ही एकत्रित लढू वगैरे, हे एकत्रित लढतील की नाही लढतील ते येणारा काळ सांगेल। राज्याच्या जनतेची तिजोरी लुटायसाठी हे तीनही चोर मौसरे भाऊ एकत्रित आलेले आहेत आणि लोक आता यांना घरी पाठवायची तयारी करतील।